भिवंडीचा महापौर काँग्रेसचा आणि उपमहापौर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बाळामामा म्हात्रेंनी हे वक्तव्य केलंय। समाजवादी पार्टी आमच्या सोबत येणार असेल तर उपमहापौर पद देण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। याच्यात समाजवादींनी सहभागी व्हावं। महापौर हा काँग्रेसचा असेल, उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल, परंतु जर समाजवादी सहभागी होत असेल तर आम्ही 4 पावलं मागे येऊन उपमहापौर समाजवादीला द्यायला तयार आहोत आणि जे राष्ट्रवादीचे वाटायचे ते आम्ही घेऊ। 9 तारखेची बाईट आहे। त्यावेळेस मला पत्रकारांनी विचारलं की अपक्ष विलास पाटील जर तुमच्या सोबत आले तर काय, तर मी तेही बोललो होतो की त्यांनी जर आमच्याकडे आले। आणि आता नवी मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर येते। खाकीची दहशत की वसुलीचा अड्डा असा सवाल आता उपस्थित करावासा वाटतोय, कारण सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या नवी मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला नेरूळमध्ये काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। 18 फेब्रुवारीच्या रात्री चंदन कुमार हे दिव्यांग तरुण आपल्या सहकार्यासोबत घरी परतत असताना मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या निवासस्थानासमोर 2 पोलिसांनी त्यांना अडवलं। कोणतंही ठोस कारण नसताना त्यांच्याकडे 500 रुपयांच्या अवैध वसुलीची मागणी केली गेली। चंदन यांनी या अन्यायाचा विरोध केला असता वर्दीच्या नशेत असलेल्या पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली आहे। तर याच घटनेवर लोकशाहीने काही सवाल उपस्थित केलेत। कायद्याचे रक्षक की गुंडा? उघडपणे वसुली करणाऱ्या पोलिसांवर कारवाई का नाही? दिव्यांगांचा सन्मान कुठे गेला? त्या पोलिसांना निलंबित का केलं जात नाही? पोलिसांची खाकी अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे डागाळत आहे। या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।